हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारीसाठी चाचपणी सुरू केली आहे। या मतदारसंघात पट्टणकोडोली, तळंदगे, इंगळी, चंदूर या गावांचा समावेश आहे। या मतदारसंघात मागासवर्गीय प्रवर्गाचं आरक्षण आहे। त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार दाखल्यासहित तयारीला लागले आहेत। असं असताना आरक्षणावरच घाला घालणारा प्रकार समोर येतोय। पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील चंदूरमधील सर्वसाधारण प्रवर्गातील एका बड्या नेत्यानं खोट्या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांना हाताशी धरून बेडा जंगम मागासवर्गीय दाखला काढल्याचा आरोप येथील ॲडव्होकेट भीमसेन राजमाने यांनी केलाय। जर त्या व्यक्तीनं अशा दाखल्यावर निवडणूक लढवली तर त्याच्यावर कायदेशीर मार्गाने कारवाई करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय। याबाबत सर्वच मागासवर्गीय समाजातील शिष्टमंडळानं माजी आमदार प्रकाश आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांची भेट घेऊन अशा बोगस दाखला करणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी न देता मागासवर्गीय व्यक्तींनाच उमेदवारी द्यावी अशा मागणीचं निवेदन दिलंय। जिल्हा परिषद मतदारसंघ हा मागासवर्गीय असून या जिल्हा परिषद मतदारसंघातील सुवर्ण समाजातील चंदूर या गावच्या व्यक्तीने आपल्या एक बोगस जातीचा दाखला काढून बेडाजंगम हा दाखला काढून त्या दाखल्याच्या आधारे जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे। तर त्या दाखल्याच्या अनुषंगाने आम्ही सदर व्यक्तीवर व जो दाखला देणारे अधिकारी आहेत त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू। याशिवाय हा आमच्या समाजावर मागासवर्गीय समाजावर होणारा अन्याय कदापि खपवून घेणार नाही असा आम्ही इशारा या माध्यमातून देऊ। यावेळी कुमार कांबळे, भीमसेन कांबळे, सुभाष शिंगे, यशवंत कांबळे, दीपक भोसले, बाबासो कांबळे, अभिषेक कांबळे, संदीप कांबळे यांच्यासह पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिक उपस्थित होते।